महत्वाची बातमी दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं आता पाहायला मिळत आहेत। तर दिल्लीमध्ये बांगलादेश उच्च आयोगासमोर विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं सुरू आहे। विश्व हिंदू परिषदेकडून निदर्शनं या ठिकाणी केली जात आहेत, आंदोलन केलं जात आहे। दिल्लीमध्ये खरं तर हे आंदोलन केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। बांगलादेश उच्च आयोगासमोर ही निदर्शनं केली जात आहेत। राजधानी दिल्लीमध्ये आपण पाहतोय हे आंदोलन सुरू झालेलं आहे। बांगलादेश उच्च आयोगासमोर विश्व हिंदू परिषदेकडून आता ही निदर्शनं केली जात आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली असल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय विश्व हिंदू परिषदेने निदर्शनं सुरू केलेली आहे, बायकॉट बांगलादेश असं म्हटलं जात आहे। काय नेमकी मागणी आहे? सेजल, मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार सुरू आहे आणि तिथे हिंदूंवरती अत्याचार होत आहे। म्हणूनच विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जे आहेत ते बांगलादेशचं जे हायकमिशन आहे त्या एम्बेसीवरती जात असताना बघायला मिळत होतं। मात्र पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग केली गेलेली आहेत आणि साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती या सगळ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडनं अडवलं गेलं आलेलं आहे। दुर्गाबाई देशमुख मेट्रो स्टेशन आहे 1 किलोमीटर पुढे, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसतोय। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत ते अत्याचार थांबले पाहिजेत अशा पद्धतीचे बॅनर्स हातामध्ये आहेत, घोषणा दिल्या जात आहेत। कारण मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळलेला होता आणि त्यामध्ये एका हिंदू युवकाची हत्या देखील केली गेलेली होती। ती हत्या हिंदू आणि बांगलादेशमध्ये हिंदू आहे म्हणून केली गेली होती अशा पद्धतीचा आरोप खरं तर विश्व हिंदू परिषद असेल किंवा हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात होता आणि म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून हे सगळे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचं बघायला मिळत होतं आणि त्याच्याच अनुषंगानं आज हा मोठ्या प्रमाणावरती मोर्चा हा काढण्यात आलेला आहे। सेजल, खरं तर सकाळी 11 वाजताची मोर्चाची वेळ देण्यात आलेली होती, पण सकाळी 8-9 वाजल्यापासूनच पोलिसांकडनं या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। कारण बांगलादेशचं जे हायकमिशन आहे त्याच्या आजूबाजूला इतर देशांची देखील हायकमिशन्स आहेत। अमेरिका असेल, चीन असेल, यासह इतर देशांची दूतावास इथं आहेत आणि आता आपण बघतोय सेजल दृश्यांमधनं बॅरिकेटिंग्स वरती चढण्याचा प्रयत्न खरं तर हे सगळे कार्यकर्ते करत आहेत। पोलिसांकडनं त्यांना अडवलं जात आहे। मात्र असं असतानाही कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावरती आक्रमक असल्याचं बघायला मिळतंय। काही कार्यकर्ते बॅरिकेड्स वरती चढण्याचा देखील प्रयत्न करतायत। आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवतोय, घोषणा देखील दिल्या जात आहेत, भारत माता की जय, हिंदू समाजाच्या असणाऱ्या देखील घोषणा या सगळ्या। अगदीच प्रमोद, या ठिकाणी परिस्थिती आपण पाहतोय हाताबाहेर जातानाची। या संदर्भात अपडेट आम्ही घेत राहू तुर्तास। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।